वयोमान संपल्या कारणाने आपण नवीन प्लांट सुरू केला. कमीत कमी हा 135 झाडांचा हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी 1 एकरमध्ये 135 झाडं लागवड केली. त्याच्यामध्ये तुम्ही जर अंतर पाहत असाल तर प्रत्येकी 5-5 मीटर अंतर ठेवून घनपद्धतीने ही लागवड केली गेली. साधारणतः तुम्ही लागवड केल्याच्या नंतर ही चीक देण्यासाठी झाडं एक 9 ते 10 वर्षांनी तुम्हाला चीक देतात आपल्या रबरसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला ही झाडं दिसत आहेत. झाडाचा जर बुंदा बघितलात तर तुम्हाला हत्तीच्या पायाचा आकार दिसत होते. प्रत्येक झाडाचा हत्तीचा पायाचा आकार दिसतो. तर ही झाडं एक ग्राफ्टिंग केली जातात. जसं आपण कलम मानतो, कोळी कलम, ज्युनियर कलम, अशा पद्धती वेगवेगळ्या आहेत. तशीच ही एक पद्धत आहे ज्याच्याने ती ग्राफ्टिंग केली. त्यामुळे तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्ही लागवड केल्याच्या नंतर कमीत कमी 9 ते 10 वर्ष लागणार तुम्हाला तो झाड हे परिपक्व होऊन तुम्हाला चीक देण्यासाठी. आणि ह्याची शेती मोस्टली जरी केरळमध्ये केली जाते. केरळमध्ये याला सोनं म्हणजे केरळचं सोनं म्हणून ह्याची प्रसिद्ध ओळख आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या इकडे तेवढी लागवड मोस्टली आपले शेतकरी करत नाही. आपल्या इकडे फक्त आंबा, काजू, कोकणात पण हे होऊ शकतं. हा हे काय इथे झालं म्हणजे इथे होणारच. कोकणामध्ये आपला जो ह्याचा सामू आहे ना, जमिनीचा सामू, तो योग्य आहे यासाठी. केरळ आणि आपलं तर काही जास्त फरक नाही आहे. त्यामुळे आपल्या इकडे नक्कीच होतं. आणि त्याचं एज लिमिट काय असतं? म्हणजे एज लिमिट साधारणतः आता ह्यांना जर 45-50 वर्ष झाली त्यांना शेतकऱ्याची लागवड आहे म्हणजे 9 नंतर 50, पुढचे 50. हां. आता झालंय कसं माहिती, आता तुम्हाला एक दाखवतो मी. हा एक रबर आहे, हे झाड आहे. याचे मी 2 भाग केलेत. हा तुम्हाला सेंटर दिसेल इथे. हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. आता हा भाग आम्ही चालू केला आहे टॅपिंगसाठी. आता हा भाग इथून स्टार्ट केला आहे आणि शक्यतो टॅपिंग करताना आपण म्हणजे माणसाची उंची कमीत कमी 5 ते 6 फूट असते. आपल्याला झेपेल असा. काही गेल्या वेळेस कोणी आलेला, तो म्हटला वरतून काय टॅपिंग घेत. म्हटलं तेवढी माणसाची उंची नसते टॅपिंग घेण्यासाठी. साधारणतः आपण या ठिकाणाहून आपण टॅपिंग घेतो. इथून टॅपिंग सुरुवात केली की आपण इथपर्यंत म्हणजे जो ग्राफ्टिंग केली आहे तिथून 1 वीत वरती इथपर्यंत आपण टॅपिंग घेऊ शकतो. हा एक भाग साधारणतः पूर्ण होईपर्यंत 8 वर्ष लागतात. 8 वर्ष काय लागतात ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हा 8 वर्ष हा भाग झाल्याच्या नंतर आपण हा साईड ओपन करतो. ही साईड देखील 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तोपर्यंत ही साईड भरून निघते. आता तुम्ही म्हणा असाल की 8 वर्ष कशी लागतात, तर आता आपण जी टॅपिंग घेतो ती एकदम पातळ जी साल आहे त्याची टॅपिंग घेतो. एकदम पातळ टॅपिंग घेतो, जेणेकरून तरी तुम्ही मोठा घाव घेतलात तरी पण तेवढंच चीक येणार आहे, छोटा घाव घेतला तरी पण तेवढंच चीक येणार आहे. त्यामुळे आपण एकदम बारीक टॅपिंग घेऊन मग त्याचं इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 8 वर्ष लागतात तसं. आणि आपलं कसं आहे, पावसाळ्यामध्ये आपण बंद ठेवतो हा. कारण पावसाळ्यामध्ये याची जी निगा राखणे म्हणजे पाणी निथळून बाहेर जाण्यासाठी एक ते प्लास्टिक वगैरे वापरतात. तर शक्यतो त्याचा म्हणजे परवडत नाही, विद्यापीठाला परवडत नाही एकंदरीत. आणि ती काळजी खूप घ्यावी लागते. कारण पाणी जर त्या वाटेमध्ये गेलं तर चीक आणि पाणी याचा अंदाज मिळत नाही शक्यतो. याच्यानंतर आपण आता तुम्ही प्रत्येक झाडाला वाट्या बघत असाल. आता सकाळी याची टॅपिंग घेतली जाते. साधारणतः 6च्या आधी येऊन ही टॅपिंग घेतली जाते. नंतर आला तर तुम्हाला जो चिकाचा जो फ्लो असतो तो खूप कमी होतो. आता मी तुम्हाला टॅपिंग करून दाखवेनच, पण तो जो फ्लो असेल चिकाचा त्याच्या डबल पटीने सकाळचा फ्लो येतो. खूप 6च्या आधी कंपल्सरी टॅपिंग घेणं गरजेचं असतं. आता एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल, साईड बिझनेस, तर आपण करू शकता. याचं कारण असं की आपल्याला आंबा काजू लागवड ही फक्त 6 महिन्यापुरती असते. मे महिन्यात आंबा घेणार, काजू आता मार्चमध्ये आपण सुरुवात करतो. पण हे वर्षभर तुम्ही घेतलं तरी चालेल. फक्त त्याची निगा राखता आली पाहिजे. जसं म्हटलं की पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा वगैरे होण्यासाठी त्याचं पूर्ण नियोजन केलं पाहिजे. तर आपण घेऊ शकतो. आणि मला आज नाही घ्यायचं उत्पन्न तर मी नाही घेत, पण उद्या मला वाटलं मला उत्पन्न घ्यायचं तर मी उद्या कट मारून उत्पन्न घेऊ शकतो. असं काय नाही, तो चीक तुम्हाला वर्षभर देणार आहे असं काही नाही. असं तुम्हाला तुमच्यावर आहे. मला आज नाही जमलं, नाही घेणार मी. चीक गोळा करून पूर्ण एक बाटली आहे, त्याच्यामध्ये आपण गोळा करून आपलं प्रोसेसिंग युनिट आहे तिथे. त्याच्यामध्ये एक फॉर्मिक ॲसिड, तुम्हाला पुढची प्रोसेस मी तिथे दाखवेन. पण एक साधारणतः अशी सांगतो की ते फॉर्मिक ॲसिड आहे. फॉर्मिक ॲसिड 10 ml घेऊन 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून 200 ml प्रत्येक 1.5 लिटर जो आपण चीक एका भांड्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यात तो मिक्स करून मग ती आपण शीट जी असते ती सुकायला ठेवणार. दुसऱ्या दिवशी त्याचंच पनीर टाईप जसं पनीर बनतं घट्ट, तसं ते पनीर बनतं. तिकडे हा, त्या सगळ्या शीट्स आहेत. पण त्या आम्ही रोलरनी फिरवलेल्या आहेत. आता तिथे साधा चरका आहे, दातेरी चरक आहे. पहिले साधा चरक्यामध्ये आम्ही 3 वेळा फिरवून मग शेवटचा दातेरी चरक आहे त्याच्यावर फिरवून मग ती शीट्स सुकायला टाकतो. त्याच्यापासून त्या सगळ्या शीट्स तयार झाल्या. आता मी सगळ्या जमा करून ठेवल्या आहात. तुम्ही आलात थोडंसं, मी जमा जस्ट केला. आता त्या काल टायर्स आहेत ते बनले जातात. आणि 3rd क्वालिटीचा माल म्हणजे आपले जे डॉक्टर लोक जे ग्लव्स घालतात ऑपरेशन थिएटरला, ते 3rd क्वालिटी म्हणजे तो एकदम खालचा नाही आहे. आता 3rd क्वालिटीचं म्हणजे आम्ही
असे विभाग पाडले आहेत 1, 2, 3. त्याच्यामध्ये हा जो आता आहे हा 3 नंबर क्वालिटीचा माल. त्याच्यापासून तुमचे जे तुम्ही बो बांधता तो रबर विभाग असतो तो याच्यापासून बनला जातो. आणि जे आता हँड ग्लोव्ज बोललो ते देखील याच्यापासून बनले जातात. पण टॉप क्वालिटीचा माल आता ती शीट जरी काळी पडली असेल तुम्हाला दिसेल तिथे आतमध्ये तरी ते टॉप क्वालिटीचाच माल आहे तो. त्याच्यापासून विमानाचेच टायर बनणार आहेत. तर असा विषय तुम्ही साल पाहिलं असाल किती बारीक घेतली म्हणून त्याला 8 वर्ष लागतात एवढं खाली जाईल. बापरे. मग वरतून पण केलं तर ते आणखीन पुरवठ्याला येऊ शकतं ना? हा वरतून केलं तरी पण चालेल. हो ना? ते पण तुमच्या नाही नाही बरोबर. नाही विचारते मी. तुम्ही जेवढं वरतून घ्याल तेवढं तुम्ही उत्पन्न जास्त घ्याल असं काय नाही. आणि ते नंदनने मोबाईल आणला नसेल. साधारणतः नाही मी सरासरी ॲव्हरेज आहे 200 ml सरासरी ॲव्हरेज आहे. मग सकाळी सरासरी किती भरते वाटी? साधारणतः आता काही झाडं आहेत ती कमीत कमी सरासरी ॲव्हरेज काढलेले